वंदे मातरम. एखाद्या संख्येला 11ने जर मल्टिप्लाय करायचं असेल तर एकदम सोपं आहे. 11ने मल्टिप्लाय करण्याची एक ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 43 मल्टिप्लाय बाय 11. जर समजा 43 ला 11ने मल्टिप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी अजिबात कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. हे जे 43 आहेत या 4च्या आणि 3च्या मध्ये यांची टोटल लिहून टाका, you'll get आन्सर. सेम या ठिकाणी सुद्धा 35 मल्टिप्लाय बाय 11, 35 गुणिले 11, 3च्या आणि 5च्या मध्ये त्या दोघांची बेरीज लिहून टाका, उत्तर तुम्हाला भेटून जाईल. 27 मल्टिप्लाय बाय 11, 27 गुणिले 11, 2च्या आणि 7च्या मध्ये त्यांची बेरीज लिहून टाका, उत्तर तुम्हाला भेटून जाईल. आता थोडंसं थांबा. 95 मल्टिप्लाय बाय 11, 95 गुणिले 11, इथं जर तुम्ही गुणाकार करायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा 9ची आणि 5ची बेरीज जी आहे ती 14 येते. किती येते? 14 येते. मग इथं मध्ये 14 नाही लिहायचे, मध्ये 4च लिहायचे. एक हातचा घ्यायचा आणि या ठिकाणी 1045 उत्तर आणायचं. कळलं? लक्षात आलं? सेम या ठिकाणी सुद्धा 8ची 7ची बेरीज जी आहे ती 15 येते. मग 8 आणि 7 याच्यामध्ये 15 लिहिणं अपेक्षित नाही, हे 5 लिहिणं अपेक्षित आहे आणि एक इकडे हातचा येणं अपेक्षित आहे. आन्सर विल बी 957. असंच एखाद्या मोठ्या संख्येला ज्यावेळेस 11ने मल्टिप्लाय करायचं असतं त्यावेळेस एकदम सुंदर ट्रिक आहे. फक्त थोडं सर्च करायचा प्रयत्न करा, हे कॅल्क्युलेशन करा आणि याच्यामध्ये तुम्ही ट्रिक शोधायचा प्रयत्न करा. एकदम सुंदर ट्रिक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विदिन अ सेकंड लिहू शकता, विदिन अ सेकंड. गणितातल्या अशाच गमती जमतीच्या ट्रिक शिकण्यासाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं कमेंटमध्ये देत चला. धन्यवाद.